नमस्कार मित्रांनो, मी सैफन नदाब. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. We are going to learn a lesson from 10th standard 2.4, an epitome of courage. We are going to learn warming up activity from this lesson. An epitome of courage, it means साहसाचा अद्वितीय नमुना. In this way we can translate the title. Now we have to complete chit chat activity. It is on your screen. A strange truth. एक विलक्षण असं सत्य आपण पाहतो. Strange truth. Handicapped are those who refuse to take up challenge even with all their senses and physiology in perfect condition. शरीराने सुदृढ असणारे सुद्धा बऱ्याच वेळा अशा व्यक्ती कोणतंही आवाहन स्वीकारण्यासाठी धजावत नाहीत, पुढे येत नाहीत. इट इज अ स्ट्रेंज ट्रथ. हे एक विलक्षण असं सत्य आहे. सर्व प्रकारची कार्यक्षमता त्यांच्याकडे असून सुद्धा ते कुठेही पुढे येत नाहीत. आणि या बाबतीत काही कारणं असू शकतात. अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाउट ट्रथ. आता एकीकडे आपण पाहतो शरीराने सुदृढ असणारे व्यक्ती सुद्धा चॅलेंज स्वीकारायला पुढे येत नाहीत. आणि एकीकडे अशी देखील काही उदाहरणं असतात. वी हॅव एक्झाम्पल्स. हँडिकॅप्ड पर्सन्स, फिजिकली चॅलेंज्ड पर्सन्स क्रिएट हिस्ट्री. जे दिव्यांग व्यक्ती असतात, अपंगत्व आलेलं असतं, अशा व्यक्ती देखील मोठं कार्य करून दाखवतात, मोठी कामगिरी बजावतात. वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ इरा सिंगल हू इज IAS टॉपर इन IAS सक्सेसर in 2014 in India. Or you can take the example of Michael Faraday. Even he has some problems while speaking, he became a great scientist of his time. There are so many such a type of examples. People, though they have physical problems, they overcome it and they create history. अनेक शारीरिक अडचणी, व्याधी असून सुद्धा काही लोक इतिहास घडवतात, नाव कमवतात. दिस थिंग वी हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन. आपण ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे. नाव अंडरस्टँड हाऊ कॅन यू एनकरेज सच अ पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट. डिस्कस 4 to 5 वेज यू कॅन डू. मग अशा ज्या व्यक्ती आहेत जे धाडस करत नाहीत, आवाहन स्वीकारण्यासाठी पुढे येत नाहीत, यांच्यासाठी आपण काय करू शकतो? वी कॅन बिल्ट अप देअर कॉन्फिडन्स. वी कॅन से दॅट वी कॅन क्रिएट अवेअरनेस अमंग देम. आपण त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण करू शकतो. त्यांच्याकडे असणाऱ्या शक्तींची त्यांना जर जाणीव झाली तर ते प्रेरणा घेऊन चांगलं काम करू शकतात. वी कॅन टेल देम स्टोरीज ऑफ इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीज. अशा लोकांना प्रेरणादायी गोष्टी आपण सांगू शकतो. अँड दे कॅन इन्स्पायर फ्रॉम सच अ स्टोरीज. और वी कॅन प्रोव्हाइड देम हेल्प ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. आणि अशा व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाची सुद्धा जोड देऊन, तंत्रज्ञानाची मदत देऊन सुद्धा आपण अशा लोकांना प्रेरणा देऊ शकतो की जे स्वयंस्फूर्तपणे प्रेरित होत नाहीत, त्यांना प्रेरणा द्यावी लागते. वी हॅव टू डू मेनी थिंग्स और वी शुड प्रोव्हाइड स्पेशल गायडन्स फॉर देम अँड देन दे कॅन क्रिएट हिस्ट्री.
they can achieve their goals in their lives. Now the next line, next point here is, there are pleasant and polite ways of referring people physical and mental disabilities. Fill in the table below. खाली जो टेबल दिलेला आहे याला आपण त्यांचे जे अपंगत्वाचे प्रकार आहेत त्याच्यावरून त्याची काही विशिष्ट नावं आहेत. फिजिकली चॅलेंज्ड याला आपण ब्लाइंड असं म्हणू शकतोय. Then deaf, we can say it is hearing impaired. Then third one, speech impaired, त्याला शब्द आहे dumb, D-U-M-B, dumb. It is called as a speech impaired. Then mad, mentally challenged, म्हणजे जे मनोरुग्ण असतात त्यांना मेंटली चॅलेंज्ड असा आपल्याला शब्द दिला जातो, त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो. किंवा हल्ली आपण अपंग व्यक्तीसाठी एक नवीन शब्द वापरात आलेला आहे, त्याला अपंग न म्हणता आपण दिव्यांग असं म्हणतो, लेम. इट इज फिजिकली चॅलेंज्ड. फिजिकली चॅलेंज्ड असा शब्द याच्यासाठी वापरला जातो. किंवा हल्ली फिजिकली चॅलेंज्ड याच्यासाठी मराठीमध्ये दिव्यांग व्यक्ती असा शब्द वापरला जातो. नाव नंबर 2, हिअर इज, रीड द बिगिनिंग अँड कम्प्लीट द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. या ठिकाणी एक गोष्ट दिलेली आहे, ही स्टोरी आपल्याला पूर्ण करायची आहे. नाव व्हॉट इज स्टोरी? सुमित, द सन ऑफ अ शू मेकर हू वॉज हायली इंटेलिजंट. सुमित हा एका शू मेकरचा किंवा बूट बनवणाऱ्या व्यक्तीचा मुलगा असतो. स्टुडंट, व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट, खूप हुशार असतो. इन म्युन्सिपल स्कूल, नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत असतो. ही वॉज अ पुअर, गरीब असतो. हिज मॅथ्स टीचर कॉल्ड हिम आईन्स्टाईन, आणि त्याचे गणिताचे शिक्षक त्याला आईन्स्टाईन असं म्हणत असतात. फॉर ही वॉज अ ब्रिलियंट इन मॅथ्स, कारण तो गणितामध्ये खूप हुशार असतो. ही लव्ड मॅथ्स, त्याला गणित खूप आवडत असे. सुमित वॉन्टेड टू स्टडी फर्दर आफ्टर SSC, त्याला 10वी नंतर पुढं खूप शिकायचं असतं. हावेवर ही सफर्ड फ्रॉम पोलिओ, आणि अचानक त्याला पोलिओ होतो, तो अपंग होतो. त्याला अपंगत्व आल्यानंतर मग पुढं काय, तर वी हॅव टू कम्प्लीट दिस स्टोरी, तर ही गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे. मग त्याला कोणी मदत केली, पुढं त्याचं शिक्षण कशा पद्धतीनं पूर्ण झालं, आणि अपंगत्वाच्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी कशा पद्धतीनं चिकाटीनं काम केलं, अभ्यास केला, आणि तो एक यशस्वी झाला. अशा प्रकारे आपल्याला ही गोष्ट पूर्ण करता येईल. लेट अस मूव ऑन पेज नंबर 62. ॲन एपिटोम ऑफ करेज, साहसाचा अद्वितीय नमुना. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड अवर वीकनेसेस, आणि आपला जी एक अपात्रता असते किंवा आपला जो एक कमकुवतपणा असतो किंवा आपल्या ठिकाणी ज्या उणिवा असतात याच्या पाठीमागे आपण नेहमी लपत असतो, किंवा याची कारणं सांगतो आपल्याला यश नाही आलं तर. और मोर्न याचा अर्थ शोक व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे. ओव्हर देम और होल लाईफ थ्रू, आपण आयुष्यभर अशा गोष्टीवरतीच काय करतो, शोक करतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी, परंतु टेक द एक्झाम्पल ऑफ स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंग यांचं उदाहरण आहे, ते या शतकातील सर्वोत्कृष्ट असे शास्त्रज्ञ आहेत. ही डिड नॉट डू, त्यांनी मात्र असं काही केलं नाही. इन स्पाईट ऑफ सफरिंग फ्रॉम व्हेरी रेअर अँड ड्रीडेड डिसीज, ही हॅड अ व्हेरी सिरियस डिसीज, त्यांना एक अतिशय दुर्धर असा आजार झालेला असतो. इवन इन सच अ कंडिशन ही अचीव्ड ग्रेट सक्सेस ॲज अ सायंटिस्ट इन हिज लाईफ, तरी देखील त्यांनी एक सायंटिस्ट म्हणून त्यांच्या जीवनामध्ये उत्तुंग यश मिळवलेलं आहे. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड, दो ही हॅज मेनी फिजिकल चॅलेंजेस, ही अचीव्ड ग्रेट सक्सेस. हिज एक्झेम्पलरी करेज should inspire us to do our best even under trying circumstances.
आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचे अनुकरणीय प्रशंसनीय असं त्यांचं जे साहस आहे हे आपल्याला या काळामध्ये सुद्धा प्रेरणा देणारं असंच आहे. नाव लेट अस मूव टू द नेक्स्ट पॅराग्राफ. Exactly 300 years after the death of a great scientist गॅलिलिओ या महान शास्त्रज्ञाच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड येथे, लंडनमधील ऑक्सफर्ड येथे स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. ऑन 8th डे ऑफ जानेवारी 1942, 8 जानेवारी 1942ला त्यांचा जन्म झाला. लिटल डिड हिज पेरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. आणि त्याच्या पालकांना मात्र थोडीशी कल्पना नव्हती की त्यांचा मुलगा एक जगातील महान शास्त्रज्ञ होईल एके दिवशी, असं पालकांना वाटलं नव्हतं. नायदर कुड एनीबडी इमॅजिन, कुणीही कल्पना केली नव्हती. हिज माइंड वुड सोअर इन टू द स्पेस, आणि त्यांचं मन हे अवकाशामध्ये झेप घेत असे. ही वॉज थिंकिंग अबाउट कॉस्मॉस, विश्वाबद्दल ते विचार करत असत. मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. आणि ते एक अद्वितीय असं उदाहरण स्थापन करतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. ते त्यांच्या कर्तबगारीनं एक मोठं उदाहरण जगासमोर ठेवतील असं कोणीही त्या क्षणी म्हणत नव्हतं. करेज इज अ वंडरफुल थिंग. माणसाकडे असणारं धैर्य, धाडस ही अद्भुत अशी गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटी. जेव्हा माणसावरती संकट येतात, अशा संकटाच्या वेळी माणसाकडे असणारा हाच गुण, धैर्य किंवा धाडस, हाच गुण व्यक्तीला हार मानू देत नाही. इट वुड नॉट बी ॲन एक्झॅगरेशन टू से दॅट. आपण जर असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज अ लिव्हिंग लिजेंड. ही वॉज अ लिव्हिंग लिजेंड ऑफ अ कॉस्मॉलॉजी. आणि ते विश्व उत्पत्तीशास्त्रातील एक उच्च जिवंत अशी एक आख्यायिका होते असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. इज अ व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर अँड बिकॉज ऑफ हिज फिजिकल प्रॉब्लेम्स ही हॅज टू यूज व्हीलचेअर. आणि त्यांच्या शारीरिक आजारामुळं त्यांना व्हीलचेअर वापरावे लागत असे नाईलाज असतो. दो हिज बॉडी वॉज स्टक इन द व्हीलचेअर, हिज माइंड वॉज फ्री थँक्स टू द क्रुएल क्विर्क ऑफ द फेट. क्विर्क ऑफ द फेट याचा अर्थ दैवाचे अनपेक्षित असे वळण, असं आपल्याला याचा अर्थ सांगता येईल. Yet he is one of the greatest scientists of this century. आणि असं असलं तरी ते या शतकातील एक महान असे शास्त्रज्ञ होते असं आपल्याला म्हणता येईल. An average child, Stephen grew up to a normal teenager. आणि एक सामान्य मुलाप्रमाणेच त्यांचं बालपण सुरू होतं. फुल ऑफ मिस्चिफ, खोडकर होते. अँड लॉट ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. त्यांना संगीत आणि गणिताची खूप आवड होती. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करावा. ही वॉज सेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम ही डिड नॉट हॅव अ कोर्स ऑफ mathematics, so he opted to study physics instead of. जरी त्यांना गणितासाठी पाठवलं होतं, ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये गणिताचं शिक्षण घ्यायचं होतं, बट देअर वॉज नो कोर्स इन मॅथमॅटिक्स. परंतु गणिताचा कोर्स त्यावेळी ऑक्सफर्डमध्ये उपलब्ध नव्हता. त्यावेळी त्यांना फिजिक्स, भौतिकशास्त्र हा विषय त्याच्याऐवजी
घ्यावा लागला होता. आपण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले आभार. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.